हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 52वी कथा आपण ऐकतोय श्री सखी चरणदास बाबाजी यांची. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. श्री सखी चरणदास बाबाजी आता बाह्य आणि अंतःसाधनेमध्ये अगदी रमून गेले होते आणि भजनानंदाचा अनुभव करत होते. त्याच वेळेला त्यांच्यावरती एक वज्राघात झाला. त्यांचे शिक्षागुरु श्री नरोत्तमदास बाबाजी यांनी अचानक शरीर सोडून नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. त्यांचे अभिन्न प्राण असलेले श्री राधिकादास बाबाजी त्यांच्या देहाला कवटाळून रडू लागले आणि म्हणू लागले, हे बंधू, तुम्ही मला न सांगता अशा प्रकारे अचानक मला सोडून कसे काय निघून गेलात? तुम्हा वाचून मी ह्या शरीराचं माझ्या आता काय करू? मी तरी कशाला जिवंत राहू? आणि नंतर खरोखर त्यांच्या विरहामध्ये श्री राधिकादास बाबाजी यांनी अन्न-जल त्याग केला आणि केवळ 2 दिवसानंतर ते सुद्धा नित्यलीलेमध्ये आपलं व पार्थिव शरीर सोडून प्रवेश करते झाले. आपले दोन्ही शिक्षागुरु अशा प्रकारे अचानक अंतर्धान पावल्यामुळं गुरुविरहाच्या महादावानलामध्ये सखीचरण बाबाजींचं हृदय होरपळून निघू लागलं. त्यांच्यावरती हा फार मोठा आघात होता. कारण आपल्या जीवनाचं सर्वस्व असं ते आपल्या 2 सद्गुरूंना मानत होते. त्यांनीही आता आपल्या आयुष्याला निरर्थकपणा आल्यासारखं वाटून अन्नजलाचा त्याग केला आणि ते निरंतर राधाराणीची प्रार्थना करू लागले. ते म्हणत, हे स्वामिनी, माझ्या दोघाही गुरूंना तू तुझ्या चरणापाशी बोलवून घेतलेलं आहेस, तर आता मज दीनावरती सुद्धा कृपा कर. हे दोघे जण बहुधा मी अपराधी काहीतरी असल्यामुळं किंवा मी अपराध केल्यामुळं मला सोडून निघून गेले आहेत. आता ह्या अपराधी शरीराला घेऊन मी तरी काय करू? मलाही तुझ्या चरणामध्ये स्थान देण्याची कृपा कर. अशा प्रकारे 1 महिना जवळ-जवळ त्यांनी दररोज फक्त गिरीधारीचं 1 चमचा चरणामृत घेऊन अखंड स्वामिनीला अशी प्रार्थना केली. त्यांचं शरीर अतिजीर्ण, शुष्क आणि मरणासन्न झालं. सर्व संगी साथी लोकांना त्यांच्याबद्दल खूप कळवळा येत होता, पण ते काही करू शकत नव्हते. आता आहे बहुतेक प्राणत्याग करणार अशी अंतिम अवस्था आली आहे असं वाटून ते लोकं शेवटच्या कीर्तनाच्या व्यवस्थेला लागले. त्याच वेळेला करुणामय स्वामींनी सुवर्ण थाळीमध्ये विभिन्न प्रकारचे प्रसादाचे पदार्थ घेऊन त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, "घे, हा प्रसाद ग्रहण कर आणि उपवास सोडून दे." सखीचरण बाबा म्हणाले, "स्वामींनी, आता ह्या अपराधी शरीराला मी ठेवू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या चरणापाशी मला स्थान द्या आणि मला जवळ करा." तेव्हा स्वामींनी राधाराणी म्हणाली, "नाही, नाही, आत्ता नाही. आता अजूनही तू भजनानंद घे, भजन कर." आणि स्वतःच्या हाताने त्यांना भोजन भरवून स्वामींनी अंतर्धान झाली. स्वामींनीच्या आज्ञेने बाबांनी अनशन सोडून दिलं आणि ते पूर्ववत भजन करू लागले. परंतु ही अवस्थाही जास्त टिकली नाही. दोन्ही शिष्यागुरूंच्या पुण्यतिथीला पहिल्याच पुन्हा गुरुविरहाच्या तापाने ते जर्जरित झाले. आता त्याच्यातून ते बाहेरच येईनात. पुन्हा त्यांनी अनशनद्वारा प्राणत्याग करून आपल्या सद्गुरूंना भेटायला जाण्याचा निश्चय केला. अनशन करता करता पुन्हा एक असाच महिना गेला. मरणासन्न अवस्था प्राप्त झाल्याबरोबर पुन्हा असं त्यांना दिसलं, की एक दिव्य वृंदावनाचं रमणीय दृश्य त्यांना दिसलं आणि राधाराणी सोन्याच्या थाळीमध्ये
प्रसादाचे पदार्थ घेऊन त्यांच्याकडे अत्यंत मंद आणि मनोहर गतीने येते आहे असं त्यांना दिसलं. राधाराणी म्हणाली, "बाबा, घे हा प्रसाद ग्रहण कर. मी तुला म्हटलं होतं ना, अजूनही काही दिवस तू भजन कर. ती अवधी अजून झाली नाही. अजूनही तू भजन कर. नंतर मी तुला घेऊन जाईन." पण आता बाबा म्हणाले, "स्वामींनी, माझं शरीर किती अशक्त झालेलं आहे. ह्या अशा देहाला घेऊन राहणं आता, भजन करणं किती मुश्किल आहे माझ्यासाठी. माझ्याजवळ कुणी सेवकही नाही आणि या लांबच्या विहिरीतून मला स्वतः पाणीसुद्धा काढून आणावं लागतं, तेही मला आता होत नाही. अशा दशेमध्ये मी आता राहू इच्छित नाही. माझा अंगीकार करावा." तेव्हाच राधाराणी म्हणाली, "तू काळजी करू नको. तुला कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. एक सेवक तुझ्याजवळ येईल आणि आता तू असं कर, की एक विहीर तुझ्या स्वतःच्या कुटीच्या जवळ समोर तू खोदून घे. माझ्याकडे कुठे विहीर खोदण्यासाठी पैसे आहेत?" असे श्री सखी चरणदास बाबाजींनी उत्तर दिलं. तेव्हा स्वामींनी म्हणाली, "तू त्याचीही चिंता करू नको. ते धूम्रराय करून देईल तुला." असं म्हणून स्वामिनीने त्यांना प्रसाद भरवला आणि ती अंतर्धान झाली. खरोखरी धूम्रराय सखीचरण बाबाजींचे भांजे होते. म्हणजे बहिणीचे पुत्र होते. ते रेल्वे कमिशनर होते. त्यांना खूप दिवसात मामांचं दर्शन झालेलं नसल्यामुळं त्यांना मामाची तीव्र आठवण झाली आणि त्यांच्या दर्शनाच्या उत्कंठेने ते वृंदावन येथे आले. बाबांना अशा प्रकारे कष्ट भोगताना पाहून त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि त्यांच्या कुटीच्या समोरच त्यांनी एक विहीर खरोखरीच खोदून दिली. बाकी त्या भागातल्या विहिरींना खारट पाणी होतं. पण राधाराणीच्या कृपेने या धूम्ररायने जी विहीर खोदली त्याला मात्र अतिशय गोड आणि सुंदर चवीचं पाणी लागलं. अशा प्रकारे पाणी आणण्याचा प्रश्न आता संपलेला होता. खरोखरी राधाराणीने सांगितल्याप्रमाणे एक सेवक कुठून तरी आला आणि तो आता बाबांच्या जवळच राहू लागला. तो आता सर्व प्रकारची बाबांची सेवा अगदी मनापासून करू लागला. त्यामुळे कुठल्याच प्रकारची अडचण आता बाबांना राहिली नाही. ते त्यांचं भजन साधन अगदी सुचारू रूपाने करू लागले. पण भजनामध्ये तृप्ती कुठे आहे त्यांना? त्याचं कारण असं, की भजनामध्ये त्यांची जितकी प्रगती होईल, तितकी त्यांची राधाराणीला जाऊन भेटण्याची आणि आपल्या सद्गुरूंच्या जवळ जाण्याची उत्कंठा वाढू लागली. आता तर त्यांची अवस्था अशी झाली होती, की एक क्षण जरी परमेश्वराच्या स्मरणाशिवाय गेला, तरीसुद्धा त्यांना असह्य दुःख होत असे. बाबांनी आता आपला आहार आणि निद्रा ही आधीच कमी करून ठेवलेली होती आणि त्याचं कारण असं होतं, की जास्तीत जास्त वेळ आपण भजनामध्ये घालवू शकू. ते केवळ 7 घरात भिक्षा मागत हे आपण मागे बघितलंय आणि त्याच्यामध्ये जे काही रोटीचे तुकडे मिळतील, ते खाऊन पाणी पिऊनच ते आपली भूक भागवत असत आणि दिवस-रात्र भजन करत असत. रात्री केवळ 11 ते 2 एवढाच वेळ झोपत असत. आता आपली झोप अजून कमी करून अजून भजन वाढवावं असा त्याने विचार केला. आहार आणि निद्रा ह्याच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे आणि हे आपल्या ओम मालती आईंनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. आहार अधिक जितका तितकं निद्रा जास्त होते. म्हणून त्यांनी आता मधुक्री आणखीन कमी करण्याचा निश्चय केला. 7 घरांच्या ऐवजी आता ते 5च घरं मधुकरी मागू लागले. काही दिवसानंतर पोटाला सवय झाल्यावर म्हणजे तेवढ्या कमी अन्नावर भूक भागू लागल्यावरती त्यांनी 5 घराची 3 घरं केली. आता गंमत अशी होई म्हणजे ह्याला खरं गंमत नाही म्हणता येत. 3 घरात सुद्धा कधी-कधी त्यांना मधुकरी एकाही घरामध्ये काही कारणांनी मिळत नसे आणि 4थ्या घरी जाण्याचा बाबांचा नियम नव्हता. त्यामुळे कधी त्यांना खाली हातच घरी परत यावं लागे. तेव्हा राधाकुंडाचं पाणी पिऊन ते आपलं पोट भागवत आणि असं जेव्हा होई तेव्हा काही प्रकारचा विषाद न मानता ते उलट आपल्या शिष्यांना म्हणत,
की राधाकुंडाच्या पाण्यामध्ये अशी काही शक्ती आहे, की त्या दिवशी माझं भजन अधिक स्फूर्तीने होतं. एक दिवस एक वेगळाच प्रकार घडला, ज्याच्यातून बाबाजी आपल्या मनाला किती कठोरपणे वागवत असत, हे आपल्याला कळतं. बाबाजी ज्या 3 घरामध्ये कुठल्याही 3 घरामध्ये जायचं असं त्यांचं होतं. पहिल्या घरामध्ये गेले तेव्हा अजून त्या घरी स्वयंपाक म्हणजे बनलेलाच नव्हता. त्यामुळे थोड्या वेळाने तुम्ही या, अशी विनंती त्या घरातल्या लोकांनी केली. पण बाबा एका घरी पुन्हा एका दिवसात जात नसत, त्यामुळे ते तिथे गेले नाहीत. दुसऱ्या घरामध्ये गेले, तर तिथेही मधुकरी मिळाली नाही, कारण तिथे अशौच आलेलं होतं. तिसऱ्या घरामध्ये गेले, तेव्हा तिथं एका महोत्सवाचं आयोजन चाललेलं होतं आणि अगदी उत्तम प्रकारचं अन्न बनत होतं. परंतु अजूनही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी थोडासा अवधी होता. त्या घरातला व्रजवासी जो होता, तो हात जोडून बाबांचे पाय पकडून म्हणाला, "बाबा, आज तुम्हाला माझी विनंती मानावी लागेल. अगदी लवकरच थोड्याच वेळात भोजन तयार होईल आणि भोजन करूनच तुम्ही जा." तेव्हा बाबा म्हणाले, की "अरे, मी कुणाच्या घरी जेवत नाही, तुला माहीत नाही का?" मग तो व्रजवासी म्हणाला, "ठीक आहे बाबा, मग तुम्ही निदान प्रसाद बांधून देतो, तो तरी घेऊन जा." बाबा म्हणाले, "नको, नको, मी तुझ्याकडे परत कधीतरी येईन, कारण इतक्या वेळ थांबलं तर मला उशीर होईल. अजूनही माझा मध्यान्ह नियम व्हायचा आहे आणि मध्यान्ह नियम झाल्याशिवाय मी अन्नग्रहण करत नाही." पण तो व्रजवासी आज अगदी हट्टाला पेटला होता. त्यांनी अगदी कळवळून विनंती केली, की "बाबा, आपण माझ्या घरून महोत्सवात सुद्धा काही न घेता जाल, असं नाही होऊ शकत. माझी एवढीशी गोष्ट तुम्हाला आज मानावीच लागेल. मी बिना प्रसाद घेतल्याशिवाय तुम्हाला मी नाही जाऊ देणार." आता त्याच्या प्रेमाचा अनुरोध बाबांना मानावा लागला. प्रसादासाठी थांबावं लागलं. प्रसाद घेऊन ते जेव्हा आपल्या कुटीवर परत आले, तेव्हा खूप उशीर झालेला होता आणि वास्तविक खूप भूक लागलेली होती. पण प्रसाद ग्रहण करण्याच्या आधी जो मध्यान्ह नियमाचा पाठ करायचा होता, तो अजून केला नव्हता. म्हणून ते नियम करायला बसले. पण आज त्यांचं मन भुकेमुळं त्या मालपोळ्यांच्यासाठी चंचल होऊ लागलं आणि मन सारखं त्या मालपोळ्यांकडे जाऊ लागलं. त्यामुळे आपल्या मनाची ओढ या भजनापेक्षा त्या मालपोळ्यांमध्येच अधिक आहे, त्याचाच जास्त ओढा दिसतोय मनाला, असं पाहिल्यावरती आपल्या मनावरती बाबा भयंकर संतापले. ते झटका आल्यासारखे उठले आणि झोळीतून त्यांनी ती मालपोळ्याची पुडचुंडी काढली आणि बाहेर जाऊन सर्व ते मालपोळे त्यांनी माकडांना खाऊ घातले आणि मग मनाला चिडवत ते म्हणाले, "बस आता तसाच. आता काय खाशील? भजनात लागत नव्हतास नाही का?" अशा प्रकारे बाबा आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला या भगवंताच्या प्रेमासाठी कठोरपणाने वागवत असत. म्हणजे तो साक्षीभाव किती दृढ झालेला होता, की मी शरीर नाही, मी मन नाही. मन आता सरळ झालं, त्याची चंचलता गेली. आता शांत मनाने मध्यान्ह भजनाचा नियम पुरा करून बाबा राधाकुंड येथे जाऊन जलपान करून तृप्त झाले. याच्यानंतर काही दिवसांनी कार्तिक मासातील नियमसेवेच्या उद्देशाने कलकत्ता येथील श्री सत्यनारायण पाल हे राधाकुंड येथे आले होते. ते बाबांना पाहून, त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य पाहून अतिशय प्रभावित झाले. पण बाबांचं हे कृश शरीर आणि त्यांचा अतिशय थोडा असा आहार पाहून त्यांना बाबांच्या शरीराबद्दल, तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली. म्हणून ते म्हणाले, की "बाबा, मी तुमच्यासाठी दुधाची व्यवस्था करतो आणि माझी हे सेवा तुम्हाला कबूल करावी लागेल." त्याचा हा प्रेमाचा आग्रह बाबांनी मान्य केला, पण त्याच्या पाठीमागे कारण वेगळंच होतं. बाबांना वाटलं, की जर हा दूध आपल्याला लावून देत असेल, तर ह्या 3 घरी भिक्षेला जाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. असं म्हणून त्यांनी बाबांचा त्या ह्याचा शिष्याचा आग्रह दुधाचा मान्य केला होता. आता पाल महाशय बाबांच्यासाठी अर्धा शेर रोज
असं दुधाची व्यवस्था करून कलकत्त्याला निघून गेले. बाबांचं रोज दूध पिणं चालू झालं आणि अर्थातच मधुकरीला जाणं बंद झालं. ते एक अर्धाशेर दूध जे असे, ते त्यातलं पावशेर दूध ते मध्याह्नच्या भजनानंतर घेत आणि पावशेर दूध रात्रीच्या 10 नंतर घेत. 3-4 दिवसामध्ये एकदाच त्यांना शौचाला जावं लागे आणि ही व्यवस्था त्यांच्या भजनासाठी अत्यंत फलदायी अशी झाली. पण त्याच्यामध्ये पुढे एक अडचण येऊ लागली. गवळी बाबांना जे दूध देई त्याच्यामध्ये तो व्यवहारी, तो संसारी ना, तो कशाला बाबांचा विचार करतोय. तर तो त्या दुधामध्ये पाणी मिसळायचा आणि तो ज्या दिवशी जास्त पाणी मिसळेल, त्या दिवशी बाबांना मध्ये ह्याच्यासाठी म्हणजे लघवीसाठी उठावं लागे आणि मग पुन्हा ते अंघोळ आणि हे सगळं करणं प्राप्त होई आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जात असे. त्यामुळे बाबांना आता काय करावं हा प्रश्न पडला. त्याच वेळेला परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे श्री मदन मोहन दास हे बाबांच्या चरणी आश्रय घ्यायला आले आणि त्यांनी स्वतःला बाबांना समर्पित केलं. आणि मग आता मला काहीतरी तुम्ही सेवा सांगा, असा ते आग्रह करू लागले. तेव्हा बाबांनी श्री मदन मोहनदास यांना त्या गवळ्याकडे स्वतः जाऊन आपल्या डोळ्यासमोर गाईचं दूध काढून आणायची सेवा दिली. त्यामुळे आता दुधामध्ये पाणी मिसळण्याचाही प्रकार बंद झाला. अशा प्रकारे आहार आणि निद्रा यावरती बाबांनी संपूर्ण नियंत्रण मिळवलं आणि अष्टकालीन लीलेमध्ये ते आता अगदी पूर्णपणे रममाण झाले. कालांतराने त्यांना लीला स्मरणामध्ये दिव्य सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे अष्टकालीन लीला स्मरणाची दीक्षा घेण्यासाठी खूप लोक येऊ लागले. त्यापैकी श्री अच्युतदास बाबाजी, श्री व्रजमोहनदास बाबाजी, श्री मदन मोहनदास बाबाजी, पंडित श्री कृष्णचरणदास बाबाजी आणि दुसरे श्री कृष्णदास बाबाजी हे त्यांचे प्रधान शिष्य झाले. एक दिवस बाबांनी मदन मोहनदास यांना जवळ बोलावलं आणि त्याला म्हणाले, की "तुला आता एक गुप्त गोष्ट मी सांगतो आहे आणि कुणालाही ती सांगू नकोस. मी आता लवकरच स्वामींनीच्या जवळ जाणार आहे. पण मी गेल्याचं तू दुःख करू नको. आणि भजनाच्या विषयामध्ये मी आता तुला सगळं सांगितलेलं आहे आणि जेवढे शिष्य झाले त्यांनाही सगळं शिक्षण देऊन झालेलं आहे. तू एकांत चित्ताने सुखपूर्वक भजन कर आणि गुटिकेमध्ये अजूनही ज्या त्रुटी मी तुला दाखवून दिलेल्या आहेत, त्या माझ्या सांगण्याच्या अनुसार तू संशोधन करून दुरुस्त कर." मदन मोहनदास बाबाजींच्या वरती तर एकदम वज्राघातच झाला. त्यांच्या पायाखालून जमीन सरकते आहे असा त्यांना भास झाला. एकाएकी बाबांच्या तोंडून ही त्यांच्या प्रयाणाची बातमी ऐकून त्यांना असं वाटू लागलं, की आता आपले प्राण आपल्याला सोडून जातील. एखाद्या घायाळ पक्ष्याप्रमाणे त्यांची तडफड होऊ लागली. त्यामुळे ते धडाधड रडू लागले आणि रडता-रडता आपल्या सद्गुरूंच्या चरणांना पकडून ते कातर स्वरामध्ये म्हणाले, "बाबा, तुम्ही जर ह्याच वेळेला असं मला सोडून जाल, तर माझं हो कसं होईल? माझी गती काय होईल? पहा ना, मी आत्ता कुठं दीक्षा घेतलेली आहे आणि भजन पद्धतीची रूपरेखा केवळ मला आत्ता कळलेली आहे. भजन करता-करता मला काहीतरी शंका येणारच. मग त्यांचं समाधान कोण करणार? तुम्ही अजून काही दिवस थांबा ना आणि माझी भजन पद्धती परिपक्व करण्याची कृपा करा माझ्यावरती." तेव्हा बाबाजी म्हणाले, "नाही, नाही, स्वामिनीच्या कृपेने तुझं समाधान होत जाईल. तू चिंता करू नको. मला आता स्वामिनीच्या जवळ जाऊ दे रे बाबा." बाबा आग्रह करीत म्हणाले. मग मोहनदास बाबाजी म्हणाले आणि तेही हात जोडून ते निवेदन करते झाले, की "जर तुम्ही जाणारच असं म्हणताय, तर मग माझ्यावर एक तरी कृपा करा, की तुमच्या पाठीमागे मी कोणाचा हात धरू, मी कोणाचा संग करू आणि त्यामुळे माझ्या भजनामध्ये उन्नती होईल असं कोण आहे? मला शंका येतील तेव्हा मी कोणाकडे जाऊन त्यांचं समाधान करून घेऊ?" मग
सखी चरणदास बाबाजी काही वेळ विचारात पडले. मग ते म्हणाले, "खरं तर कोणाचं नाव सांगू तुला? मला पसंत पडण्यासारखा माझ्या मनाजोगता असा कुणीच नाहीये दिसत मला." मग मदन मोहनदास बाबाजी अत्यंत व्याकुळ होऊन आग्रही स्वरात म्हणाले, "मग तर बाबा आता तुम्हाला राहावंच लागेल. हे ते काही नाही. या आपल्या दासाचं तुम्ही ऐकलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर गेलात, तर मीही तुमच्या पाठोपाठ येणार." आता सखी चरणदास बाबाजींचा नाईलाज झाला. ते म्हणाले, की "ठीक आहे, मी आता आणखीन 2 वर्ष माझं जाणं पुढे ढकलतो. पण या 2 वर्षाच्या काळामध्ये तू त्वरेने सर्व काही शिकून घे आणि तुझ्या मनाचं समाधान करून घे." 2 वर्ष सखीचरण बाबांनी राधाराणीच्या विरहामध्ये कसे तरी व्यतीत केले. त्यांच्या मनातली विरह ज्वाला निरंतर वाढतच होती. पण आपल्या शिष्याला शिक्षण देण्यासाठी ते तग धरून होते. आता त्यांनी लोकांना भेटणंही बंद केलेलं होतं. ते फक्त आपल्या काही निवडक शिष्यांना कधीतरी आणि हे मदन मोहनदास आणि तो जो सेवक त्यांच्या सेवेत होता, त्या दोघांनाच भेटत असत. आणि एरवी आपल्या दाराला अक्षरशः आतून कुलूप लावून घेऊन भजनामध्ये मग्न होऊन बसत असत. 2 वर्ष गेल्यानंतर मदन मोहनदासांना बाबा म्हणाले, "आता मी जाणार." मदन मोहनदास बाबा पुन्हा व्याकुळ होऊन म्हणाले, "बाबा आणखी काही दिवस थांबा ना." पण आता मात्र बाबांनी काही उत्तर दिलं नाही. ते मौन राहिले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दुधाचं प्रमाण हळू कमी करायला सुरुवात केली. एका महिन्यामध्ये ते सुकून अस्थिपंजर झाले आणि बाह्यज्ञान शून्य अवस्थेमध्ये ते आपल्या बिछाण्यावरती पडून राहत असत. परंतु त्यांचं लीलास्मरण आणि नामस्मरण मात्र अगदी व्यवस्थित पूर्वीप्रमाणेच चालू असे. त्यांचे सर्व शिष्य त्यांच्या भोवती आळीपाळीने बसलेले असत. त्यामध्ये श्री गोपालदासजी डागा हे त्यांच्या सेवेमध्ये जास्त होते त्यावेळेला. ते जेव्हा त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन त्यांना विचारत, "बाबा, यावेळेला कोणत्या लीलेचं स्मरण तुम्ही करता आहात?" त्यावेळेला बाबा दिवसाचा जो प्रहर असे, त्या प्रहराला, त्या समयाला उचित अशा लीलेचं बरोबर संकेत देत असत. ते मध्ये-मध्ये म्हणजे श्री सखीचरण बाबाजी मध्ये-मध्ये असं म्हणत, की "माझं सगळं शरीर जळतंय." इतकी विरहाग्नी आता त्यांची तीव्र झालेली होती. एक दिवस त्यांना अगदीच निश्चेष्ट पडलेलं पाहून त्यांचा अंतसमय जवळ आलाय असं लोकांना वाटलं आणि ते नामसंकीर्तन करू लागले. त्यावेळेला मध्यान्ह समय होता. मध्यान्ह लीलेमध्ये बाबा विशेष मग्न झालेले होते आणि ही समाधी अवस्था लोकांना कळली नव्हती. त्यावेळेला खरं तर बाबा लीलेमध्ये असं पाहत होते, की राधेच्या सर्व सख्या आलेल्या आहेत आणि सखी चरणदास बाबाजींना एका सखीच्या रूपामध्ये सजवून सूक्ष्म जगातील राधाकुंड येथे नेण्यासाठी ते सखी चरण बाबाजींना सजवत आहेत. त्यावेळेला कीर्तनाच्या ध्वनीमुळे बाबा अचानक बाह्यज्ञानावरती आले आणि मग कीर्तनकारी भक्तांना म्हणाले, "मला राधाराणीच्या सख्या राधाकुंड येथे नेण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्या मला सजवत होत्या. पण तुमच्या लोकांच्या ह्या कीर्तनामुळे माझं भान पुन्हा इथे आलं. तुम्ही आता कीर्तन करू नका. माझी लीला स्मरण अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. कीर्तनाच्या आवाजाने लीला आवेशामध्ये भंग येतो. मी जेव्हा लीला स्मरण बंद करीन त्यावेळेला तुम्ही नामसंकीर्तन आरंभ करा." दुसरे दिवशी संवत 2022ला आषाढ शुक्ल प्रतिपदेला सकाळी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, की मला व्रजरजावरती खाली व्रजरज पसरून त्याच्यावरती झोपवा आणि मग समाधी अवस्थेमध्ये त्यांचं शरीर भूमीवरती व्रजरज पसरून त्याच्यावरती ठेवण्यात आलं आणि कीर्तन ध्वनी चालू झाला आणि त्या कीर्तन ध्वनीच्या आवाजातच मध्यान्हाच्या सुमाराला साधारण 1 वाजता राधाकृष्णाच्या मध्यान्ह लीलेमध्ये बाबांनी प्रवेश केला. हरिओम.